मला बाळूमामाच्या नावानं चांगलं जगभर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशभर पसरत आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी विकास तांबे स्वागत करतो तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज अमावस्या असल्यामुळे आम्ही संत बाळूमामांच्या आरडगाव येथील मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो होतो. तर मित्रांनो, आरडगाव येथील संत बाळूमामांचं मंदिर जवळजवळ 15 वर्षापूर्वी या ठिकाणी बाळूमामांच्या मूर्तीची स्थापना केली होती. तर या ठिकाणी मित्रांनो, दर अमावस्याला लाखो भाविक भक्त जमतात. मित्रांनो, या ठिकाणचं आता तुम्ही पाहू शकता की आता 5 वाजलेले आहेत. 5 वाजताच एवढी गर्दी आहे आणि तिकडं पलीकडं बघू शकता जवळजवळ 10-12 टोप जेवणाचे बनवायचं चालू आहे. तर या ठिकाणी संध्याकाळी अफाम गर्दी असते. आरतीच्या टायमिंगला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जमते. खऱ्या अर्थानं आज संत बाळूमामांची कीर्ती जगभर पसरत आहे. मित्रांनो, आज जर तुम्ही अमावस्येला आदमापूर या ठिकाणी गेला तर पाय ठेवाय जागा नसते, एवढी मोठ्या प्रमाणात आदमापूरमध्ये गर्दी जमते. या पद्धतीनं संत बाळूमामांची महती आज जगभर पसरत आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये पाय ठेवाय जागा नसते, एवढी मोठ्या प्रमाणात गर्दी असते, त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला संत बाळूमामांच्या आदमापूर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते. त्या ठिकाणीही पाय ठेवाय जागा नसते. मित्रांनो, त्यावेळी संत बाळूमामा म्हणाले होते की एक दिवस हे आदमापूर पंढरपूर होईल आणि आज खऱ्या अर्थानं आदमापूर हे प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाते. त्या काळामध्ये संत बाळूमामांनी आपल्या भाविक भक्तांना अनेक अडचणींपासून दूर केलं, अनेक रंजल्या गांजल्या लोकांना मदत केली. अशा या संत बाळूमामांची महती आज संपूर्ण देशभर पसरत आहे. मित्रांनो, तुमच्या भागामध्ये श्री संत बाळूमामांच्या भंडाऱ्यांचं आयोजन कुठे कुठे केले जाते हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. धन्यवाद. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.